नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शशिकांत हा साईला त्यांना भेटायला येतो आणि आता तो शांताबाईला म्हणतो की हे बघा, मला साई यांना भेटायचं आहे. साई कुठे आहेत? तेव्हा लगेच आता शांताबाई म्हणते की अहो, ते त्यांच्या लग्नाच्या कपड्यांची चॉईस वगैरे करत आहात, त्यामुळे तुम्ही इथे थांबा, मी त्यांना सांगून येते. तेव्हा शशिकांत म्हणतो की मला त्यांना भेटायचेच आहे, त्यांना सांगा तुम्ही. आणि तेवढ्यात मात्र आता शांताबाई त्यांना बोलवायला जाणार तोच लगेच रमा धावतच येते आणि शांताबाईंना थांबायला सांगते. शांताबाई हे बघा, तुम्ही नका जाऊ, मी आहे. तेव्हा आता शशिकांत हा मुकदम लगेच हा रमाला बघतो आणि म्हणतो की रमा तू. तर आता रमा म्हणते की बाबा तुम्ही इथे काय करतात? तेव्हा आता शशिकांत रमा मी असे करत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मगाशी मात्र मला सगळ्यांच्या समोर पाया नाही पडता आले. तेव्हा आता शशिकांतला खूप वाईट वाटत असतो, त्याला पश्चाताप येत असतो. तो रमाला म्हणतो की हे बघ रमा, अगं नेहमी मी तुझा छळ केला, अगदी वाईट नजरेने मी तुझ्याकडे बघितलं, कायम तुझा रागराग करत आलो, तुला घराच्या बाहेर काढण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत, पण तरी सुद्धा तुझ्या मनातील आदर जो काही आहे माझ्याविषयीचा तो काही कमी झालेला नाही. आणि हे बघ, आज मला कळाले की खरंच अक्षय, सीमा आणि आई हे सगळेजण तुझ्यावर इतकं प्रेम का करतात. खरंच तू खूप चांगली आहे. शशिकांतला खूप पश्चाताप होत असतो की मी माझ्या सुनेला छळलं, तिची किंमत मी नाही केली. तेव्हा आता रमा विचारते की बाबा अहो तुम्ही का आला परत? शशिकांत म्हणतो की अगं मी साईला भेटायला आलो. आणि रमा, साईमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी अक्षयमध्ये नाही? पैसा की अजून काही? एवढंच मला बघायचं आहे म्हणून मी येथे आलो. आणि तेवढ्यात आता साई बाहेर येतो, कारण तो लग्नाचे कपडे चॉईस करत असतो. आणि साईने मात्र आता तो कुर्ता वगैरे घालून तो बाहेर आल्यानंतर आता साई हा शशिकांतकडे बघून हसतो आणि शशिकांतकडे बघत असतो आणि आता शशिकांत त्याच्याकडे पाहतच असतो. तेव्हा आता म्हणजे साई मुद्दाम रमाला विचारतो की काय रमा, कसं वाटतं बरं? तेव्हा आता रमा म्हणते की अहो खूपच छान आहे. तेव्हा आता साई म्हणतो की अहो हे बघा ओके आहे ना, पण रमा अहो तुमच्या साडीचं काय? तुम्ही साडी चॉईस केली की नाही? हे बघा, तुमच्या साडीच्या कलरवर आता माझ्या शेरवानीचा कलर हा डिसाईड होणार आहे, त्यामुळे तुम्ही आधी साडी कोणती घ्यायची आहे ते ठरवा आणि मग मला शेरवानी घेता येईल. तेव्हा रमा म्हणते की हो, साड्या आलेल्या आहेत, मी आईंना सांगितलेलं आहे बघण्यासाठी, त्या बघतील, मी नाही. तेव्हा साई म्हणतो की अहो तुम्ही सुद्धा एकदा बघून घ्या. तेव्हा आता रमा म्हणते की हो बघते. तेव्हा मात्र आता शशिकांत हा साईकडे बघतच असतो आणि आता साई लगेच आता रमाला विचारतो की सॉरी, पण हे कोण आहे? तेव्हा आता रमा म्हणते की अक्षयचे वडील शशिकांत मुकादम. तेव्हा आता लगेच साई म्हणतो की काय शशिकांत मुकादम? आणि लगेच तो म्हणतो की बाबा अहो तुम्ही इथे का, या ना. आणि आता तो शशिकांतच्या पाया पडतो आणि शशिकांतला नमस्कार सुद्धा करतो. आणि साई मात्र त्यांना आता आत यायला सांगतो, या बाबा, अहो बसा ना, या ना. म्हणून साई आता खूप पुढे पुढे करत असतो. रमा मात्र आता यांच्याकडे बघूनच असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अक्षय मात्र विचारच करत असतो की रमाने चक्क फोन केला होता आणि माफी मागितली होती, या सगळ्याचा तो आता विचारच करत असतो. तेव्हा आता रमाने पुन्हा अक्षयला कॉल केलेला असतो. तेव्हा अक्षय आता उठतो आणि खुश होत तो कॉल घेतो आणि तो म्हणतो की इट्स ओके रमा, अगं सॉरी म्हणण्यासाठी तीनदा कॉल करू नको. अगं ठीक आहे, मी समजू शकतो, हे प्रेम आहे. तेव्हा आता रमाने मात्र दुसऱ्याच कारणासाठी फोन केलेला असतो. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, इथे पुन्हा बाबा आलेत घरी, ते साई बरोबर बोलायचं म्हणतात आणि खूप अस्वस्थ आहेत, बहुतेक ते काहीतरी ठरून आलेले आहे डोक्यामध्ये आणि मला खरंच खूप भीती वाटते. आता अक्षय म्हणतो की ते परत तेथे का आलात? त्यानंतर आता रमा म्हणते की हे बघा, तुम्ही पटकन या, उगाच काहीतरी भलतं सलतं व्हायला नको, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इकडे या. शब्दाना शब्द वाढेल आणि सगळं काही फिसकटून जाईल, त्यामुळे तुम्हाला कळत असेल की मी तुम्हाला काय म्हणते ते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, चल आता मी येतो तिकडे. तेव्हा आता रमा फोन कट करते. तेव्हा अक्षय विचार करतो की आता शशिकांत मुकदम तिकडे कशाला गेले असतील, आय होप तिकडे त्यांनी काही गोंधळ घालून ठेवला नसेल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे शशिकांत साईला म्हणतो की हे बघ, मी तुझ्याशी बोलायला आलो, हे बघ रमा फक्त आणि फक्त अक्षयची आहे. हे बघ, अरे आमचा संसार तुटला परंतु त्यांचं नातं नाही तुटलं, त्यामुळे किती काही झालं तरी रमा फक्त आणि फक्त अक्षयचीच राहणार आहे. आणि हे बघ, आज मात्र मी तुला हात जोडून विनंती करतो की तू प्लीज त्यांच्यामध्ये येऊ नको. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा बाबा, मी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं, पण शांतपणाने तुम्ही माझं सुद्धा म्हणणं ऐकून घ्या. आणि हे बघा, माझं आणि रमाचं लग्न ठरलेलं आहे, मी तरीही कोणत्या प्रकारची जबरदस्ती त्यांच्यावर केलेली नाही, त्यामुळे आता मी सुद्धा आता मागे नाही हटणार. आता शशिकांत म्हणतो की अरे हे बघ, मला मान्य आहे की तू एक मित्र म्हणून तिला इतके वर्ष साथ दिलीस, परंतु हे बघ, तुमचं नातं खरंच इतकं मान्य नाही, कारण रमा अक्षय बरोबर जितकी आनंदात राहू शकते तितकी तुझ्या बरोबर आणि तुझ्या बरोबर म्हणजे, अरे तू समजून घे नक्की मला काय म्हणायचं आहे. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा शशिकांत मुकादम, मी तुम्हाला तेच सांगतो, म्हणजे बाबा
की आता रमाने हा जो निर्णय घेतला तो स्वतःच्या मनाने घेतलेला आहे. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे बघ साई, तू माझ्या मुलाशी कॉम्पिटिशन करू नको. तेव्हा आता साई म्हणतो की काय मी तुमच्या मुलाबरोबर खरंच स्पर्धा करत नाही, तुमचा मुलगाच माझ्याबरोबर स्पर्धा करतोय. मी तर त्याला कधीही माझा कॉम्पिटिटर म्हणून बघत सुद्धा नाही, म्हणजे स्पर्धक म्हणून. मी फक्त आपल्या मनाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो घेतला. रमावर कोणतीही जबरदस्ती मी नाही केली. तेव्हा आता शशिकांत थोडासा भडकतो. शशिकांत म्हणतो की ए साई, तू असशील कर्णिक ग्रुपचा कोणी मॅनेजर वगैरे, आणि हे पण तुला समजलंच असेल, मी तुझी सगळी काही हिस्ट्री काढली, त्यामुळे तू हे समजू नको. त्या अक्षयला तू बाजूला करतो, त्या अक्षयनेच तुला कंपनीत जॉब दिला होता आणि तुला मात्र त्याचा मित्र मानलं होतं. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, मी सुद्धा त्याला मानलं होतं आणि अजून सुद्धा मी त्याला मानतो. गेल्या 7 वर्षात तो रमाबरोबर जे काही वागला ते सगळं चुकीचं आहे आणि त्या बाबतीत मात्र मी अक्षयला कधीही माफ नाही करू शकत. तेव्हा आता शशिकांत खूपच भडकतो. शशिकांत म्हणतो की हे बघ, रमा त्याची होती, आहे आणि कायम राहणार. तेव्हा आता साई म्हणतो की असं तुम्हाला वाटतं आणि तुम्हाला नक्की काय वाटतं याचा खरंच मला काही फरक पडत नाही. अक्षयला काय वाटतं याने फरक पडतोय, आणि अक्षयला जर खरंच रमावर जर प्रेम असेल तर मी काय म्हणतो की त्याने खरंच रमाचं प्रेम जिंकून दाखवावं. आणि हे बघा, अजून मात्र आमच्या लग्नाला 1 महिना बाकी आहे. जर अक्षयने मात्र रमाचं ते प्रेम जिंकलं तर मी स्वतः माघार घेईल. त्याने जर खरंच आतापर्यंत रमाचं प्रेम जिंकलं असेल तर आज मात्र तुम्हाला इथे येण्याची गरज सुद्धा पडली नसती. आता शशिकांत विचारतो की म्हणजे तू मला चॅलेंज देतो? तर आता साई म्हणतो की हो, दिले. ऑलरेडी मी चॅलेंज दिलेलं आहे आणि त्याला सुद्धा कळून द्या की आता रमाचं प्रेम जिंकणं इतकं सोपं नाही. त्यासाठी त्याला परीक्षा द्यावी लागेल आणि त्याला इथे यावं लागेल लढण्यासाठी. आणि तेवढ्यात आता अक्षय धावत पळतच येतो की शशिकांतने काही राडा घालायला नको, म्हणून तो शशिकांतला विचारतो की बाबा, तुम्ही इकडे कशाला आलात, काय करतात इथे येऊन? मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका, गोंधळ घालू नका. तुम्ही इथे आलात, अण्णासाहेबांनी जो अपमान आपला केला तो विसरलात का तुम्ही? रमा मात्र आता सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असते. तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की हे बघ अक्षय, मला एकदा साईशी बोलून दे. आणि हे बघ अक्षय, साईने चॅलेंज दिलेला आहे, त्यामुळे तू सुद्धा साईला चॅलेंज दे. आणि जर तू खरंच रमावर प्रेम करत असेल तर साईला तू चॅलेंज दे. तेव्हा अक्षय खाली मान घालतो. रमाचा जीव मात्र अगदी कासावीस तुटत असतो. तेव्हा आता अक्षय रमाकडे बघतो तर आता शशिकांत त्याला म्हणतो की अक्षय, तू मागे हटू नकोस, तुला तुझ्या बापाची शपथ आहे, प्रश्न फक्त तुमच्या प्रेमाचा नाही, आता मुकादमांच्या इब्रतीचा हा प्रश्न आहे, त्यामुळे तू आता साईला चॅलेंज दे. साईला मात्र हसू येत असतं. शशिकांत आता इतका भडकलेला असतो, तो म्हणतो की साईला चॅलेंज दे लवकर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ऑलरेडी, आणि परत मात्र तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी साईला चॅलेंज देतो. आणि आता अक्षय साईला म्हणतो की हे बघ साई, मी रमाला मिळून दाखवेल, पुढच्या 1 महिन्यात रमा फक्त आणि फक्त माझी असेल. तेव्हा आता साई हसतो आणि उठून उभा राहतो आणि ऑल द बेस्ट अक्षयला करतो आणि पुन्हा एकदा म्हणतो की ऑल द बेस्ट मिस्टर अक्षय मुकादम. अक्षय त्याच्याकडे बघत असतो, ते पण रागाने. आता रमाला हे सगळ्याचं खूप टेन्शन येते आणि ती अगदी फक्त उभी असते, कुणाला काही उत्तर ती देत नसते. त्यानंतर मात्र आता अक्षय आणि शशिकांत घरी येतो. आता ते रूम मध्ये असतात आणि आरोही त्यांच्यामध्ये बेडवर बसलेली असते. आता शशिकांत आरोहीला खुणावतो आणि आरोही आता अक्षयकडे बघत असते. अक्षय आरोहीला खुणावतो, एकमेकांकडे हात करून एकमेकांना समजून सांगा म्हणून. आता अक्षय आरोहीला म्हणतो की हे तुझे आजोबा आहेत ना, तेथे जाऊन चॅलेंज देऊन आले, सांगितलं होतं की काही चुकीचं पाऊल उचलू नका म्हणून. शशिकांत आरोहीला म्हणतं की अगं, तुझा बाप त्या साईला कसा चॅलेंज करत होता तुला माहिती आहे का? आणि आता तो अक्षयची ऍक्टिंग करतो. अगं, त्याला इतका घाम फुटला होता, काय सांगू त्याची अवस्था. तेव्हा आता अक्षय म्हणतो, मी घाबरलो नव्हतो, मी अगदी धावत पळत अगदी धापा टाकत तिकडे आलो होतो, म्हणून मला घाम आला होता, दमलो होतो म्हणून मला घाम आला होता. आणि हे बघा, तुमच्या मुलाला शुगरचा त्रास आहे, हे तुमच्या लक्षात आहे का काही? शुगर लो झाली होती माझी, मला त्रास होत होता आणि आता सुद्धा मला खूप त्रास होतोय. आणि हे बघा, मी घाबरलो नव्हतो. तर आता आरोहीला खूप हसू येत असतं. आणि हे बघा, मी असा आहे तो आहे आणि मला जो काही त्रास होतो तो मी नाही बदलणार. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे पण चॅलेंज कसं जिंकायचं, तू तर साईला चॅलेंज दिलेला आहे नुसतं इगोने. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी बघेल ना. अक्षय आता खूपच चिडलेला असतो की जे काही मी आहे मला आता कोणाचं ऐकायचं सुद्धा नाही, जे मला करता येईल ते मी करणार आहे. तेव्हा आता आरोही अक्षयला समजावते की बाबा हे बघ, अरे आजोबांचं थोडंसं तरी ऐकावं लागणारच आहे. आता शशिकांत म्हणतो की मग, तर अक्षय म्हणतो की अगं तू सुद्धा ऐकू नको, मी सुद्धा आता नाही ऐकणार. या
म्हणजे शशिकांत मुकादमचं, "या माणसाचं तू काही ऐकू नको." तर शशिकांत म्हणतो की अरे तू असं वागला तर चॅलेंज हारशील, लक्षात ठेव. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अहो मी बघेन मी काय करायचं आहे ते, आणि हे बघा मला हारण्याची भीती दाखवू नका, असे बोलून आता अक्षय वैतागतो आणि अगदी लगेच आपल्या रूम मध्ये निघून जातो. तेव्हा आता आरोही शशिकांत जवळ येते आणि शशिकांतला विचारते की आजोबा, बाबा खरंच चॅलेंज जिंकणार म्हणजे हारणार आहेत का? शशिकांत म्हणतो की अगं 100% तो नक्की हरणार आहे, कारण तो चॅलेंज हरणार आहे. तो साई बघ ना अगं कसा दिसतो, कसा राहतो, कसा अगदी व्यवस्थित मॅनेज करतो, अगदी स्मार्ट दिसतो आणि अगदी हिरो सारखा दिसतो. आई कसा राहतो आणि आपला बाबा बघ, आपला बाबा कसा गबाळ्यासारखा राहतो. अगं आरोही त्याच्या तोंडातून शब्द फुटत नसतात, त्यामुळे तो असं काही वागेल आणि नक्की हरणार आहे हे लक्षात घे. आणि चला तर आता असं काहीतरी आपल्याला करावं लागेल की जेव्हा रमा आता अक्षयच्या मागे आली पाहिजे. त्यावर आता हे सर्व ऐकून घेतल्यानंतर आरोही विचारते की पण आजोबा अहो आता काय करायचं आहे? तेव्हा शशिकांत म्हणतो की काहीतरी आयडिया आपल्याला करावीच लागेल. तेव्हा आता अक्षयचा खूप एक जुना फोटो असतो आणि त्या जुना फोटोकडे शशिकांत बघत असतो आणि त्याच्या डोक्यात आता एक कल्पना येते आणि तो लगेच म्हणतो की आता आयडिया आली. तेव्हा लगेच आता आरोही म्हणते की सांगा ना बाबा, अहो सांगा लवकर काय आलं तुमच्या डोक्यामध्ये. हे बघ आपण मात्र आता अक्षयचा असा मेक ओव्हर करायचा की असा करायचा की तुझ्या अगदी टीचरने सुद्धा त्याला पॅरेंट्स डे साठी बोलावलं पाहिजे, इतकं हँडसम आपण त्याला करायचं. असं तसं आपण परफेक्ट असा मेकअप ओव्हर करायचा की अगदी सगळ्यांनी त्याच्याकडे बघतच राहिलं पाहिजे. तेव्हा आता आरोही म्हणते की उद्यापासून बाबाचा मेक ओव्हर सुरू. म्हणून आता शशिकांत आणि आरोही या दोघांनी प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी अक्षयला चेंज करायचं रमाचं प्रेम जिंकण्यासाठी. दोघंही आता खुश होत एकमेकांना टाळ्या देतात. तेव्हा मात्र आता हे सर्व काही सांगण्यासाठी शशिकांत आणि आरोही अक्षयकडे येतात, परंतु अक्षय म्हणतो की नाही, तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत. अक्षय ऐकायला तयारच नसतो आणि आता तो शशिकांत आणि आरोह या दोघांचं काही ऐकून घेतच नसतो, म्हणून तो आपल्या कानामध्ये बोटं घालतो आणि खूप आता जोरात ओरडत असतो की नाही नाही नाही. एकीकडून आरोही त्याचा हात ओढते आणि दुसरीकडून शशिकांत त्याच्या कानातील जे काही बोटं घातलेले आहेत ना तर ते काढून घेतात. तेव्हा आता शशिकांतने पूर्ण तयारी केलेली असते आणि तो आता अक्षयला म्हणतो की अरे बेडकासारखा इतका का ओरडतोस, तुला काही प्रॉब्लेम आहे का हे सर्व करायला? त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघा तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत, मला हे असलं काही करायचं नाही. आरोही कंगवा घेते आणि म्हणते की अरे बाबा हे बघ मी तुझे केस आहे ना ते फक्त सरळ करते. अक्षय आपल्या डोक्याला हात लावतो. आरोहीला म्हणतं की काही गरज नाही, हे सर्व करण्याची काही गरज नाही. हे बघ माझे केस जसे आहे तसे उत्तम आहे, तुला हे करण्याची गरज नाही. आणि हे बघ माझी हेअरस्टाईल आहे ना ती खूप युनिक आहे, त्यामुळे तू माझी हेअरस्टाईल बदलू नको, जो काही माझा हा लुक आहे ना तो असाच राहून दे. तेव्हा शशिकांत हसतो, कसला हा लुक आणि कसलं काय, अगदी गबाळा दिसतो. शशिकांत आरोहीला म्हणतो की कर लवकर, तू घाबरू नकोस. तेव्हा आता आरोही म्हणते की अरे बाबा मी फक्त परफ्यूम मारते, म्हणून ती आता बॉटल घेते त्याच्या अंगावर मारते. तेव्हा अक्षय म्हणतो की गरज नाही आरोही, अगं माझा नेहमीचा आहे ना जो परफ्यूम तो मी मारतो, तू कशाला हे सर्व करते, नवीन वगैरे मला काही चेंज नकोय, मला जो काही आहे तोच राहून द्या. आता शशिकांत म्हणतो की अक्षय अरे तुला कळत कसं नाही, अरे वाघासारखा रुबाब पाहिजे अगदी चालण्यात आणि बोलण्यामध्ये सुद्धा असा अगदी दम पाहिजे, एकदम वाघासारखा. पुन्हा एका आळशी मांजरासारखा दिसतो. अरे एका मोठ्या चॅलेंज साठी मी तुला तयार करतो तरी सुद्धा तुला काय ऐकत नाही तू. तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं की त्याची सर्वांची गरज नाही म्हणून, आणि हे बघा मी आहे तसा आहे, मला बदलण्याची गरज नाही, मी जसा आहे तसा छान आहे आणि रमाला मी नेहमी आवडायचो आणि आता सुद्धा रमाला मी तोच आवडेल, मला हे मेक ओव्हरची काही गरज नाही, तुम्ही निघा बरं इथून, माझ्या मागे लागू नका. तेव्हा आरोही हसते आणि म्हणते की बाबा अरे फक्त आईसाठी नाही, तू मात्र हिरो दिसायला हवा म्हणून आरोही त्याला खूपच हसत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ मी आहे तसा आहे, मी हिरो आहे आणि चल येथून निघ बरं. म्हणून तो शशिकांत आणि आरोहीच्या हाताला धरून त्यांना रूमच्या बाहेर काढत असतो. आरोही जोरात किंचाळत असते बाबा नाही नाही. आरोहीला आता खूप किंचाळत असते की अरे बाबा ऐक ना, अरे बाबा ऐक, काय हे करतो तू, ऐक ना जरा. तेव्हा तो रूमच्या बाहेर ते दोघांना काढतो आणि आता पुन्हा आपल्या कानामध्ये बोटं घालून आता दरवाजा बंद करून घेतो. आरोही म्हणते की अरे बाबा ऐक ना, दरवाजा आता मोठमोठ्याने वाजवते, अरे उघड बाबा दरवाजा, अरे एकदा तरी ऐक ना, अरे बाबा हा प्लॅन आहे आमचा, बाबा उघड ना, अरे बाबा उघड. तेव्हा शशिकांत म्हणतो की जाऊन दे. तर आरोही विचारते की अरे आजोबा आता काय करायचं बरं, बाबा तर ऐकायला तयार नाही. तेव्हा शशिकांत काही हार मानायला तयार नसतो. तेव्हा तो आरोहीला म्हणतो की हे बघ त्याला सुद्धा माहिती नाही मी त्याचा बाप आहे
आणि आता मात्र बाप नक्की काय करतो, बापाचा शब्द काय आहे हे त्याला माहिती नसेल. त्यावर आता आरोही म्हणते की हो, मी सुद्धा त्याची लाडकी मुलगी आहे. म्हणजे मोठा धमाल आणि म्हणजे डबल धमाका म्हणून एकमेकांना शशिकांत आणि आरोही टाळ्या देतात. एक आजोबा आणि नातीची जोडी आणि एक बाप लेकीची जोडी, जी काही आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे ना ती गुपचूप करायची. तेव्हा आता आरोही आणि आता शशिकांतने ठरवलेलं असतं की काही करायचं तरी अक्षयचा मेक ओव्हर करायचा म्हणून करायचा. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे माई, अण्णा, साई आणि रमा हे सगळेजण जेवायला बसलेले असतात. आता माई मात्र रमाकडे बघत आता म्हणते की हो, काल अक्षयच्या घरचे आले होते रमाला मागणी घालण्यासाठी. तेव्हा आता रमा माईकडे बघते. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हो, ते सगळे आले होते हे खरं आहे, पण तुम्ही त्याची काळजी करू नका, कारण मी त्यांना फारसं इतकं म्हणजे महत्त्व नाही दिलं आणि आता जे काही आहे तर ते अजिबात नाही, एकदा जे सांगितलं तर ते फायनल असेल. आता साई रमाकडे बघतो आणि रमा साईकडे बघत असते. आणि तेवढ्यात माई म्हणते की अण्णा साहेब, तुम्हाला एक विचारू का? अगदी खरं खरं मी तुम्हाला सांगते, म्हणजे हे बघा, मी तुम्हाला आता विचारतेस की तुम्हाला अक्षय आवडतो की अगदी म्हणजे माझा साई आवडतो? नक्की ह्या दोघांपैकी तुम्हाला कोण आवडतं बरं? आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोण पसंत आहे बरं? म्हणजे सगळ्यामध्ये जास्त कोण आवडतं, सगळ्यांपेक्षा उजवा कोण आहे? तेव्हा आता रमा म्हणते की रमाला रागच येतो. रमा रागाने म्हणते, काय प्रश्न आहे ह्या, आणि यामध्ये कोणतीही तुलना नाही. एकदा माझा निर्णय झालेला आहे म्हणजे आहे, आणि हे बघा, मी साईंशी लग्न करायला तयार आहे आणि त्यांच्याशी मी लग्न करते सुद्धा. त्यामुळे आता हा विषय येथे संपतो. किंवा आता अण्णा म्हणतात की रमा जरा रिलॅक्स हो. हे बघ, त्यांना मात्र साईची आई म्हणून हा प्रश्न पडणं हे स्वाभाविकच आहे. त्यात काही असं गैर नाही. त्या विचार करतात, त्या अगदी आपल्या मुलाच्या दृष्टीने करतात, त्याच्या काळजीने करतात. आणि हे बघ, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊन झालेली आहेत. आणि आता अण्णा हे संध्याताईंना म्हणतात की हे बघा, तुमच्या जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, कारण आपला साई मात्र आता अक्षयच्या खूप पुढे निघून गेलेला आहे, त्यामुळे कितीही काही झाले तरी साई आणि अक्षयची स्पर्धा नाही होऊ शकत. तेव्हा आता माई म्हणते की हो ना, मला सुद्धा तेच वाटतं, कारण तो अक्षय आता कशाला यांच्याबरोबर स्पर्धा करत असेल. तेव्हा आता रमा ही माईकडे रागाने बघत असते. तेव्हा आता माई तिला म्हणतात की काय ग पोट्टे, अगं तू काय बघितलं होतं त्या अक्षयमध्ये इतकं काही? अशी कोणतीही मुलगी आता अक्षयकडे वळून सुद्धा बघणार नाही. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघा, कोणी मुलगी बघो किंवा नाही बघो, परंतु आता मात्र अक्षयने साईला हे चॅलेंज द्यायला नकोच होतं आणि साईने सुद्धा द्यायला नको होतं, आणि आता दिलं आहे तर ठीक आहे. परंतु मला नाही वाटत की आता अक्षयला मात्र साईचं हे चॅलेंज पेलवेल म्हणून. आता अण्णा हसत असतात. साई आणि रमा मात्र या दोघांचं बोलणं ऐकून घेत असतात. रमा आता रागाने साईकडे बघत असते आणि साई रागाने खाली बघतो. आता ही माई सुद्धा खूप हसत असते आणि म्हणते की हो ना अण्णासाहेब, मला सुद्धा तेच वाटतं. आणि आता माई लगेच साईला म्हणते की हे बघ, तुझ्यासमोर मात्र त्या अक्षयचा काही टिकाव नाही लागणार, तू मात्र शांत राहा. तेव्हा आता रमाला खूपच राग येतो. रमा म्हणते की हे सर्व काय चाललंय? दुसरे विषय नाही का आपल्याकडे बोलण्यासाठी? काय हो आई, अहो तुम्ही सतत ते विषय कशाला काढत असतात? अक्षयमध्ये काय बघितलं म्हणजे? तो माझा भूतकाळ होता आणि आता मात्र हे सगळे विषय काढून काय मिळणार आहे? आणि हे बघा आई, मात्र तुम्ही मध्ये बोलू नका, तुमचा काही संबंध नाही, माझं बोलणं अजून संपलेलं नाही. आणि एकदा तुम्ही साईंचा विचार करा, तुमच्या या सगळ्या बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल. आणि रमा साईला सुद्धा ओरडते की साई, यांचं सोडून द्या आणि तुम्ही हे सगळं काही शांतपणे ऐकून घेता. याचा अर्थ तुम्हाला सुद्धा हे सर्व पटतं का? तेव्हा आता साई म्हणतो की नाही रमा, अहो तसे नाही. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मात्र आता मला एक्सप्लेनेशन देऊ नका, जेव्हा बोलायचं होतं तेव्हा नाही बोलले. तेव्हा आता माईला तर खूपच राग येतो. माई लगेच म्हणते की ए पोट्टे, तू हे सर्व काही जे बोलते ना, त्यामुळे मात्र माझा म्हणजे तो अक्षय माझ्या साईपेक्षा उजवा नाही ठरणार, हे लक्षात घे. उगाच तू त्याची बाजू घेऊ नकोस. तेव्हा रमाला आणखीनच राग येतो. हे बघा, मी कुणाचीही बाजू घेत नाही. आता जे काही झालेलं आहे ते झालेले आहे. काही मी मागे टाकले आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला हे सर्व उकरून काढण्याची काय गरज आहे? काही ठरलेलं आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात. लग्न आहे, आता लग्नाची तयारी करूयात, कामाविषयी बोलूयात. आणि हे सगळे काय विषय आहे? आणि अण्णांना म्हणते की हे बघा अण्णा, ते इथे आले, त्यांचं चुकत झालेले आहे, तरी सुद्धा तुम्ही तुमची पायरी का सोडतात? पार्वती मुकादम आणि शशिकांत मुकादम यांना मी ओळखते. स्वाभिमानाची तडजोड न करणारी ती माणसं आहे. तुम्ही जर सगळ्यांचा जो काही अपमान केला ना, तसा अपमान ते सुद्धा तुमचा करू शकले असते. तुमचं सुद्धा चुकलं आणि त्यांचं सुद्धा चुकलेलंच आहे, कारण इतकं सगळं माहिती असताना सुद्धा त्यांनी असं हात मागायला येणं हे बरोबर नाही. आणि माईंना म्हणते की आई, मला फक्त इतकंच सांगायचं आहे की आता हे सगळे विषय नकोय. सगळं जर चांगलं होत असताना वाईट विषय काढून का बसायचं आहे? आणि रमा मात्र आता साईला म्हणते की हे बघा, मी तुमच्या
दोघांच्या चॅलेंजमध्ये नाही येणार. जो काही आहे तो तुमच्या दोघांचा प्रश्न आहे. आता मात्र तुम्ही जे काही वागलात ना ते मला नाही पटले. आणि रमा लगेच आता निघून जाते. तर साई म्हणतो की रमा प्लीज ऐकून घ्या. तर माई लगेच ओरडते की बघ त्या अक्षयसाठी ती पोट्टी भांडून गेली. तेव्हा आता साई मात्र आता माईवरच ओरडतो की तुला काय गरज होती त्या अक्षयला बोलण्याची. आता त्यांच्यासमोर कशाला तू हे सर्व बोललीस. तेव्हा आता माई म्हणते की हो का, अरे मग माझ्यासमोर ती त्या अक्षयचं गुणगान गाते, त्या अक्षयची बाजू घेऊन बोलते, मग मला ते चालते का. आता अण्णा मात्र आता ह्या संध्याताईंना शांत राहायला सांगतात. आम्हाला ज्या काही गोष्टी नको आहेत ना त्या आपण नको करायलात. साई सुद्धा म्हणतो की हो अण्णांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. त्यामुळे माई यापुढे मात्र रमाला वाईट वाटेल असं काही तू वागायचं नाही. माई हात जोडून म्हणते की हो रे बाबा हो, आणि आम्हाला हे सगळं ज्ञान वाटण्यापेक्षा त्या अक्षयला चांगला आता जन्माचा धडा शिकव. मला आता एक मर्दगडी बनून त्याची जागा मात्र तू दाखवून दे. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा मर्दगडी बनून अक्षयला जागा दाखवण्याची काही गरज नाही, तर रमाचा मित्र बनून त्यांच्या जखमीवर फुंकर घालण्याची गरज आहे. हे बघ माई, आज तुझ्यामुळे त्या पहिल्यांदा माझ्यावर चिडल्यात आणि मला माहिती आहे की त्या इतक्या लवकर नाही बदलणार, कारण तू मात्र त्यांच्या दुखऱ्या नसवर अगदी बोट लावलेला आहे. त्यामुळे माई तू हे सर्व करत जाऊ नकोस, बास कर आता. खरंच आता साई खूपच अगदी भडकलेला असतो. अण्णा आता म्हणतात की साई बास कर. दोघांनाही अण्णा आता शांत राहायला खुणावतात. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र रमाचं जे काही मन जिंकण्यासाठी आणि साईचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी शशिकांत आरोह या सगळ्यांनी मात्र अक्षयचा मेक ओव्हर केलेला असतो. अक्षयचा पूर्णपणे लुकच बदलून ठेवलेला असतो. शशिकांत म्हणतो की याने फक्त अगदी नशीब नाही तर नशिबाचे नियम बदलतील. आता फक्त मला तू अगदी जिंकण्यासाठी काहीतरी ही स्टाईल वगैरे करायचीच. आणि आता अक्षयला छान असं मेक ओव्हर करून ते ध्यान तयार करतात. अक्षय अगदी पूर्वीसारखा हँडसम झालेला असतो. आणि आता तो हेल्मेट वगैरे घालून आता बाईकवर बसून आता रमा जेथून जात असते तर तिकडून येतो, रमाच्या मागून येतो, जोरजोरात हॉर्न वाजवतो. तेव्हा आता रमा ही अगदी त्याच्यावर चिडलेली असते. रमा म्हणते की हॅलो, गाडी चालवतात की रिकाम्या डोक्याचं प्रदर्शन करतात. तेव्हा आता अक्षय थांबतो आणि आता अक्षय म्हणतो की रिकामी तर माझ्या बाईकची सीट आहे आणि ती जागा फक्त तुमच्यासाठी आहे. तेव्हा आता लगेच तो आपल्या डोक्यातील हेल्मेट काढतो. अक्षयला बघून आता रमा ही त्याच्याकडे बघतच असते. आणि इतका चेंज झालेला अक्षय बघून आता रमा म्हणते की अक्षय. आता अक्षय आपला हात पुढे करतो आणि म्हणतो की रमा मी फक्त तुझ्यासाठी आलो, तुझ्या प्रेमावर अगदी हक्क गाजवायला. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघतच असते. तेव्हा मित्रांनो काय होईल, रमा अक्षयवर कशी इम्प्रेस होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.